नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग म्हणजेच मंडळींनो 29 एप्रिलचा फुल एपिसोड तुम्ही पाहत आहात. आता प्रेक्षकांनो इथे सुरुवातीला बघा, प्रिया ही जोरजोरात दार बडवत असते आणि म्हणत असते की अश्विन, दार उघडा ना, कोणीतरी प्लीज दार उघडा ना दार, असं करून जोरजोरात दार बडवत असते. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस ती म्हणत असते की कमीत कमी मला पाण्याचा घोट तरी द्या ना यार प्लीज, असं म्हणून ती दार वाजवते. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा, इथे प्रताप म्हणत असतात की कल्पना, ही सगळी तन्वीची चूक आहे आणि तिच्या चुकीची शिक्षा ती भोगतीये आणि आपण तिच्यावर प्रेम केलं ही आपली चूक झाली असं म्हणूया आणि सर्व झालं गेलं ते विसरून जाऊया, असं आता प्रेक्षकांनो इथे बघा, प्रिया ही सतत दार बडवत असते, जोरजोरात ओरडत असते की आई बाबा, प्लीज दार उघडा ना, मला या आतमध्ये यायचंय, प्लीज प्लीज दार उघडा ना, असं करून ती दार बडवत असते. आता प्रेक्षकांनो यावेळेस अर्जुन म्हणतो ही काय आता रात्रभर दार बडवणार आहे का. त्यावेळेस इथे अस्मिता म्हणत असते की मला ना इरिटेट व्हायला झाले, आता किती वेळ दार वाजवणार आहे ही, बाळ जागं होईल अशाने. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा, इथं प्रिया तरी देखील ती दार वाजवायचं काय थांबत नाही. मग तेव्हा सायली ही दरवाजा उघडण्यासाठी म्हणून निघते आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा, ती दरवाजा उघडते. दरवाजा उघडल्यावर लगेचच प्रिया म्हणते की नशीब सायली तू दार उघडलंस, बरं झालं तू दार उघडलंस, असं म्हणून ती आतमध्ये पाऊल टाकायला जाते. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा, सायली म्हणते की अजिबात घरात यायचं नाहीस आणि तुला हे कळवण्यासाठी मी दार उघडला आहे की तू आमच्या घरात नसताना आम्ही किती सुखाने घरात राहतो हे दाखवण्यासाठी मी दार उघडला आहे. आणि जर आत येण्याचा प्रयत्न केलास तर आत्ता जी तुझी अवस्था आहे ना, त्यापेक्षाही बेकार अवस्था करायला मी मागे पुढे बघणार नाही आणि तू अजिबात आतमध्ये यायचं नाहीस, असं म्हणून बघा, इथे सायली ही तिच्या जाग्यावर जेवण वाढण्यासाठी जाते आणि प्रेक्षकांनो ती सर्वांना जेवण वाढत असते. आता त्यावेळेस बघा, अर्जुन जेवण करतो, एक घास खातो आणि त्यावेळेस म्हणतो की बायको, भाजी खरंच खूप छान झाली आहे, रोजच्यापेक्षा छान टेस्टी झाली आहे. आणि असं म्हटल्यानंतर इथे सायली म्हणत असते हो का. मग तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की बायको, आपल्या घरात आईस्क्रीम आहे ना. त्यावेळेस इथे सायली म्हणते हो आहे की. मग तेव्हा अर्जुन म्हणतो की एवढं टेस्टी जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम तर व्हायलाच पाहिजे. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा, इथे प्रिया म्हणत असते की यांना जेवताना बघून माझी भूक अजूनच चाळवली आहे, कसली निर्दयी माणसं येत आहेत ही. नको तेव्हा ह्यांना गोरगरिबांना जेवणाचे जेवण द्यायचं असतं, पण इथं स्वतःची सून दारामध्ये उपाशी उभी आहे, तिला एक घास देखील कोणी द्यायला धजावत नाही. आता प्रेक्षकांनो इकडे बघा, सायली ही सर्वांच्या चेहऱ्याकडे पाहत असते, परंतु सर्वांचे चेहरे हे पडलेले असतात, कोणीही जेवायला सुरुवात केलेली नसते. आणि त्यावेळेस अर्जुन म्हणतो की मम्मा जेवत का नाहीयेस, जेव ना तू, असं म्हटल्यानंतर इथे कल्पना म्हणत असते की नाही अरे, मला अजिबात भूक नाही, जेवावंसंच वाटत नाही, असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो सायली म्हणते की आई बाबांना जेवण तरी कसं जाणार, कारण अर्जुन भाऊजी जेवलेलेच नाही आहेत. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो कल्पना म्हणत असते की अश्विन खूप हळवा मुलगा आहे, छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेतो आणि आता तर त्याच्या अंगावर अगदी दुःखाचा डोंगरच आलेला आहे आणि त्यामुळे तो कसा स्वतःला सावरेल हेच कळत नाही. त्यावेळेस बघा, इथे प्रताप म्हणतात की तू जाऊन त्याला जेवायला बोलवलंस का. त्यावेळेस इथे कल्पना म्हणते की तुम्हाला असं वाटते का मी त्याच्याकडे गेली नसेल, मी जाऊन आले, त्याला जेवायला सांगून आले, मी त्याला हे देखील म्हटलं की तुला जर बाहेर जेवायला यायचं नसेल तर मी तुझ्यासाठी ताट आणून देऊ का, परंतु नाही, ते कशासाठीच तो मानवत नाहीये. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो यावेळेस बघा, प्रिया म्हणत असते की मग हा एक मुद्दा आहे मला घरात जाण्यासाठी आणि हाच मुद्दा मला उचलून धरला पाहिजे. जर अश्विन जेवायला आला नाही तर मग तो माझ्यामुळे जेवायला येईल असं मला सांगता येईल. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा, इथे सायली म्हणत असते की मी जाऊन येऊ का, मी बघून येऊ का त्यांना. त्यावेळेस बघा, प्रिया म्हणत असते की अश्विन माझ्याशिवाय कसा जेवायला येऊ शकतो, तुम्ही त्याला माझ्या विरोधात कितीही भडकवण्याचा प्रयत्न केला तरी त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि त्यामुळंच तो जेवायला येत नाही. तुम्ही माझा छळ करताय ना, त्याला माझा छळ केलेला पाहवत नाही आणि म्हणूनच तो जेवायला येत नाही. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो इथे अर्जुनचा राग अनावर होतो आणि तो प्रियाला काहीतरी बोलणार, तेवढ्यातच सायली म्हणते की दुर्लक्ष करा तिच्याकडे आणि तिचा आपल्या आयुष्याशी काहीही संबंध नाही हे दाखवून द्या तिला. आता प्रेक्षकांनो असं म्हटल्यानंतर अर्जुन शांत होतो आणि म्हणतो की आई बाबा, मी बघतो, अश्विनला मी घेऊन येतो. असं म्हटल्यानंतर बघा,
प्रताप म्हणत असतात की जा बघ जा बाबा, तुझं तरी ऐकलं तर बरं होईल. असं म्हटल्यावर अर्जुन म्हणतो की हां नका काळजी करू, मी जातो आणि मला माहिती त्याला कसं समजवायचं ते. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो विमल म्हणते की अर्जुन दादा मी वरण भात देऊ का, वरण भात कालवून घेऊन जाता का त्यांना. त्यावेळेस तो म्हणतो की नाही नको. आता प्रेक्षकांनो अस्मिता म्हणत असते की नको अरे तो तुझ्यावर चिडेल. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की नाही चिडणार, जा तुम्ही. असं म्हणून प्रेक्षकांनो तो अगोदर किचनमध्ये जातो आणि टोमॅटो बीट वगैरे अशा सगळ्यांच्या स्लाइड्स करत असतो आणि त्याचबरोबर तो ब्रेड घेऊन मस्त सँडविच, जास्त बटरवाला सँडविच ते बनवत असतो. आणि प्रेक्षकांनो ते सँडविच बनवून झाल्यानंतर त्यावेळेस तो बाहेर येतो. आता प्रेक्षकांनो इथे सायली मनात विचार करत असते की अश्विन भाऊजी तुम्ही बाहेर या, नाही तर प्रियाला वाटेल की तुम्ही तिच्यावर अजून देखील प्रेम करत आहात. आता प्रेक्षकांनो इथे अर्जुनचं सँडविच बनून झालेलं आहे आणि त्यावेळेस इथे लगेचच कल्पना म्हणत असते की अश्विन खाईल ना रे हा. तर त्यावेळेस अर्जुन म्हणतो की हो तो खाईलही आणि जेवणासाठी आपल्याबरोबर बाहेर देखील येईल, मला माहिती त्याला कसं समजवायचं. आता प्रेक्षकांनो यावेळेस सायली म्हणत असते की आई बाबा तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, अश्विन भाऊजी यांच्या बोलणं कधीही टाळणार नाहीत आणि ते नक्कीच बाहेर येतील. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो इथे लगेचच प्रिया म्हणत असते की त्याला फक्त मीच समजावू शकते आणि मीच अश्विनला जेवायला बाहेर घेऊन येऊ शकते, इथे अर्जुन काहीही करू शकणार नाही. आता प्रेक्षकांनो इकडे दुसरीकडे बघा अर्जुन हा सुंदर असं जास्त बटर असलेलं सँडविच बनवून अश्विनकडे घेऊन आलेला आहे. पण प्रेक्षकांनो अश्विन हा एवढा हळवा आहे की प्रियाने त्याचा एवढा मोठा विश्वासघात केल्यामुळे बिचारा रडत इथे बसलेला आहे. आणि त्यावेळेस अर्जुनला बघून तो म्हणतो की दादा तू प्लीज बाहेर जा, मला एकट्याला राहायचं आहे. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस भाऊ काहीही बोलत नाही आणि त्याच्यासमोर जे सँडविचचं प्लेट आहे ते त्याला दाखवतो. त्यावेळेस अश्विन म्हणतो की नकोय मला. असलं म्हटल्यानंतर बघा इथे अर्जुन म्हणतो की अश्विन तुला आठवते का रे, मी आपण लहान असताना मला US ला जायचं होतं आणि शिक्षणासाठी जायचं होतं आणि अवघे 3 महिने राहिले होते. मग त्यावेळेस बघ तू असाच रुसून इथे बसलेला होतास आणि तू माझ्यावर खूप रागवला होतास आणि त्याचबरोबर तुला डॅड देखील रागवले होते, ओरडले होते, म्हणून तू असाच रडत बसलेला होतास. आणि मग त्याच वेळेस मी असं सँडविच जास्त बटर घातलेलं सँडविच घेऊन आलो आणि त्यावेळेस मग तू मला घट्ट मिठी मारलीस आणि जोरजोरात रडायला लागलात आणि तुझं सर्व जे मनातलं आहे ते मन मोकळेपणाने माझ्याशी बोललास आणि मला म्हटलास की दादा नको ना रे मला सोडून जाऊ, मी एकटा पडेन, मग मला करमणार नाही. मग त्यावेळेस मी तुझी समजूत काढली की अरे आपण दोघेही शिकलो तर डॅड आणि मम्मा दोघांनाही खूप भारी वाटेल आणि दोघेही हॅप्पी होतील. सांग ना आता तुला माझ्याशी घट्ट मिठी मारून सर्व काही शेअर करायचं नाही का रे, तुला माझ्याशी बोलायचं नाही का रे, बोल ना अश्विन काहीतरी. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो अश्विन काहीच बोलत नाही आणि त्यावेळेस इथे अर्जुन म्हणतो की तेव्हा तू माझ्याशी सर्व काही मन मोकळेपणाने माझ्याशी घट्ट मिठी मारून मला सांगितलं होतंस आणि जाऊ नको म्हटल्यावर मी तुझा समजूत काढत म्हटलो की तू इथे राहून शिक आणि डॉक्टर हो आणि मग मी तिकडे, मग तू मला म्हटलास की तू इंजिनियर हो. असं म्हटल्यावर मी म्हटलो की नाही मला लॉयर व्हायचं आहे. मग त्यावेळेस तू म्हटलास की तुझा ब्लॅक कोट आणि माझा व्हाईट कोट, आता तरी काहीतरी बोलणार आहे, तू काहीच का बोलत नाही आहेस अश्विन. असं म्हटल्यावर प्रेक्षकांनो तरी देखील अश्विन एक उच्चार देखील तोंडातला काढत नाही. आता प्रेक्षकांनो त्याचाच फायदा घेत इथे प्रिया जोरजोरात ओरडत असते की सायली अगं तू तरी समजाव यांना की अश्विन माझ्याशिवाय बाहेर येऊ शकत नाही आणि त्याचं माझ्यावर अजून देखील प्रेम आहे, म्हणूनच तो बाहेर येत नाही आणि तो बाहेर येणार आणि आम्ही दोघंही, तो मला मानाने आतमध्ये घेऊन येणार आणि आम्ही दोघंही तुमच्यासमोर बसून जेवणार. आता यावेळेस प्रताप म्हणतात की हिला आपण दुर्लक्षित कसं करायचं, तन्वी जरा शांत बस, गौगच आरडाओरडा करू नकोस. असं म्हटल्यानंतर इथे प्रिया म्हणत असते की नाही बाबा बघा तुम्ही, थोड्याच वेळास अश्विन बाहेर येईल आणि तो जेवणासाठी नाही तर तो फक्त मला मानाने आतमध्ये घेण्यासाठीच बाहेर येणार आहे. आता प्रेक्षकांनो यावेळेस सायली मनात विचार करत असते की अश्विन भाऊजी प्लीज बाहेर या आणि इथं तन्वीला प्रियाला कळू द्या की तिच्याशिवाय तुम्ही किती खुश आहात ते, आणि प्लीज त्यासाठी तरी तुमचं आत्ता बाहेर येणं खरंच गरजेचं आहे. आता प्रेक्षकांनो इकडे बघा अर्जुन इथे
अश्विनला म्हणत असतो की अश्विन, तुला काहीच माझ्याशी बोलायचं नाही का रे, बोल ना रे काहीतरी, मार ना, तुला अशी मिठी नाही आहे का माराविषयी वाटत, मला प्लीज मिठी मार. असं म्हटल्यावर बघा इथे त्याच्या रडण्यावरचं कंट्रोल सुटतं आणि तो अर्जुनला घट्ट मिठी मारून जोरजोरात रडायला लागतो. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा तो म्हणत असतो की दादा, खरंच माझं खूप चुकलं, मला माफ कर. त्या मुलीमुळं मी कोणावरच विश्वास ठेवला नाही, आई बाबाला देखील नको ते बोललो आणि सायली वहिनीचा आणि तुझाही मी खूप अपमान केला, मला खरंच माफ करा. मी तुमच्याशी खूप कठोरपणाने वागलं आणि प्रत्येक वेळेस मला तुम्ही जागं करण्याचा प्रयत्न करत होता, पण मी ह्या मुलीच्या एवढा प्रेमात पडलो होतो की मला काहीच कळालं नाही. आणि त्यावेळेस अर्जुन म्हणत असतो की इट्स ओके, तू तुझ्या बायकोवर मनापासून प्रेम केलंस, तिच्यावर मनापासून विश्वास ठेवलास, परंतु ती त्या विश्वासाच्या लायकीची नव्हती. आणि त्यावेळेस इथे अश्विन म्हणत असतो की तिने खूप मोठा विश्वासघात केलाय माझा, मलाही तिच्या छोट्या छोट्या चुका दिसत होत्या, तिचं खोटं बोलणं जाणवत होतं रे, पण तू एवढा मोठा माझा विश्वासघात करेल असं वाटलं नव्हतं. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा इथे अश्विनला सँडविच खाण्यासाठी अर्जुन फोर्स करत असतो आणि त्यावेळेस मग बघा तो सँडविच खातो. आणि त्यावेळेस इथे अर्जुन म्हणत असतो की जास्त बटरवाला आहे. आणि तेव्हा मग लगेच अश्विननं सँडविच खाल्ल्यानंतर इथे अर्जुन म्हणतो की काय डॉक्टर, जास्त बटर असलेलं सँडविच चालतं का, तुमचं कोलेस्ट्रॉल वाढणार नाही आहेत का, असं म्हटल्यानंतर ते म्हणतो की डॉक्टर एका ठिकाणी आणि भावाची जागा भावाच्या ठिकाणी. असं म्हटल्यानंतर इथे अश्विन म्हणतो की जास्त काही बरं लागत नाही आहे, पण ठीक आहे तू केलंस ना म्हणून मी सगळं संपवणार. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो आता अश्विन स्वतःचे डोळे साफ करतो आणि दोघंही आनंदाने ते सँडविच खात असतात. आता प्रेक्षकांनो अश्विन ते सँडविच फिनिश करतो आणि इकडे बघा सायली आई बाबांना म्हणते की तुम्ही अजिबात काळजी करू नका, बघा अश्विन भाऊजी नक्की बाहेर येतील. आणि प्रेक्षकांनो इथे सायली म्हणते की आई नाहीतर मी जाऊ का त्यांना बघायला. त्यावेळेस इथे कल्पना म्हणते हो अगं जा, बघून ये जा. तेव्हा इथे प्रिया म्हणते की तुम्ही काहीही केलं तरी उगाचच आशा लावून बसू नका, कारण माझ्याशिवाय अश्विन बाहेर येणारच नाही, माझी पूर्ण खात्री आहे आणि त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. जोपर्यंत तुम्ही मला आतमध्ये घेत नाही तोपर्यंत अश्विन त्याच्या रूममधून बाहेर येणार नाही. प्रेक्षकांनो असं म्हटल्यानंतर अश्विन बाहेर येतो आणि त्यावेळेस तो म्हणतो की तन्वी, गैरसमज आहे तुझा, हो माझं प्रेम होतं तुझ्यावर, खूप प्रेम होतं, अगदी वेड्यासारखं आंधळं प्रेम होतं. मला वेळोवेळी अर्जुन वहिनी, मॉम डॅड सगळेजण मला जागं करण्याचा प्रयत्न करत होते, पण माझा तुझ्यावर एवढा विश्वास होता की मी प्रत्येक वेळी तुझी साथ देत आलो आणि त्यांच्या विरोधात जात आलो, परंतु तू आज माझ्या पाठीमध्ये जो काही खंजीर खुपसला आहेस ना, त्यामुळे माझे डोळे पूर्णपणे उघडले आहेत आणि आता काही मी तुला साथ देत नसतोय आणि माझ्या मनामध्ये जी तुझी जागा होती ना, ती तुझी जागा तुला कधीच मिळणार नाही. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो आता प्रियाला खरंच कळतं की अश्विन हा माझ्या हातातून पूर्णपणे निसटलेला आहे आणि तो काही आता माझ्या जाळ्यामध्ये अडकत नाही. आता प्रेक्षकांनो यावेळेस इथे अश्विन म्हणत असतो की मी तुझ्यामुळे सर्वांच्या विरोधात जात आलोय. आता प्रेक्षकांनो इकडे जेलमध्ये बघा सर्वांचा जेवणाचा कार्यक्रम चालू असतो. इथे महिपत देखील जेवत असतो आणि तेवढ्यातच नागराज जो आहे तो ज्याचा जेवणाचा थाळा आहे तो घेऊन येतो. आणि प्रेक्षकांनो यावेळेस बघा एक नवीन आरोपी जो आहे तो आरोपी तिथे दाखल झालेला आहे आणि त्यावेळेस तो नागराजच्या ताटातली चपाती जी आहे ती काढून घेतो. त्यावेळेस नागराज म्हणतो की माझी चपाती खाली ठेवा, माझ्या ताटाला किती वेळा सांगितलं हात लावायचं नाही आणि माझ्या ताटातलं घ्यायचं नाही. त्यावेळेस तो आरोपी जे आहे तो खरंच खूप डेंजर असतो आणि त्यावेळेस तो काय म्हणतो, आत्ता काय मी 1000 वेळा तुझ्या ताटातलं घेईन. असं म्हटल्यानंतर तो म्हणतोय की माझे 7 खून करून झालेले आहेत आणि तुझा 8वा खून करायला मला वेळ लागणार नाही. असं म्हटल्यानंतर इथे नागराज म्हणतो चला हट रे, जा, मी नाही घाबरत तुला. असं म्हणून तिला तो झिडकारून पुढं जातो आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस तो आरोपी जो आहे तो नागराजचा मानगुटीला धरतो आणि त्याचं नरडच आवळतो. त्यावेळेस तो ओरडत असतो की अरे महिपत बघ की तो मला कसं करतोय, महिपत ओढ खेच त्याला मागे. पण यावेळेस महिपत काही जागेवरून उठत नाही आणि त्यावेळेस तो आरोपी असतोय की तो म्हणतोय की तुझा जो महिपत आहे ना तो बबलू, तो मला काहीच करणार नाही. आणि प्रेक्षकांनो यावेळेस तो म्हणतोय की अरे महिपत बघ तो काय बोलतोय, अरे उठ जाग्यावरून, खात काय बसलायस. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस महिपत काय उठत नाही आणि तेव्हा तो म्हणतोय की उगच कशाला भांडतोय, जेवायचं ना, तुला चपातीच पाहिजे होती ना, माझी घ्यायचीस ना मग. आता प्रेक्षकांनो इकडे बघा अश्विन
हां, प्रियाला बोलून झाल्यानंतर कल्पना त्याला जवळ घेते आणि त्याला जवळ घेत म्हणते की "ये बस." त्यावेळेस बघा तो म्हणतो की "मॉम, डॅड खरंच माझं खूप चुकलं." असं म्हणतात की आई-वडील जेव्हा मुलांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा ते त्यांच्या भल्यासाठी सांगत असतात. पण मी खरंच ही गोष्ट विसरलो होतो आणि त्यामुळे मी तुमचं कधीच ऐकलं नाही. मला सतत तुम्ही जागा करण्याचा प्रयत्न करत होता, पण मी तुमच्या विरोधात जाऊन त्या मुलीची साथ देत राहिलो. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा तो म्हणत असतो की अस्मिताईनं देखील तिच्या अनुभवावरून मला सतत जागा करण्याचा प्रयत्न केला, परंतु मी काही जागा झालो नाही. आता प्रेक्षकांनो जो आरोपी आहे तो इकडे बघा नागराजचं नरडा आवळलेला आहे आणि त्यावेळेस बघा इथे तो म्हणतोय की "अरे नागराज कशाला भांडतोयस, तुला चपातीच पाहिजे होती ना, मग तू माझ्या ताटातली घ्यायचीस." असं म्हटल्यानंतर बघा इथे सोड सोड म्हटल्यानंतर कुठं तो आरोपी सोडतोय आणि त्यावेळेस तो इथे महिपत समोर येतोय आणि तेव्हा तो म्हणतोय की "हा महिपत, हा बबलू माझं काहीही वाईट करू शकणार नाही." आणि त्याच्यासमोर आल्यानंतर इथं महिपतच्या कानाखाली जोरदार जो आरोपी आहे तो लगावून देतो. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस महिपतच्या कानाखाली लगवल्यानंतर नागराजला तर काहीच कळेनासं होतं आणि त्यावेळेस सगळेजण जोरजोरात ते बाकीचे आरोपी आहेत ते हसत असतात. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस महिपत त्या आरोपीच्या जवळ गेल्यानंतर नागराज जोरजोरात हसतो आणि म्हणतो की "तू मेलास आता महिपत, बघ तुझं काय करतोय." पण प्रेक्षकांनो महिपतचं काहीतरी नवीनच रूप समोर आलेलं आहे आणि त्यावेळेस महिपत काय म्हणतोय की "दादा इथे कशाला भांडणं करताय उगाचच, आणि तुम्हाला जर दुसरी एक कालात माझ्या मारायची हवी असेल तर तुम्ही मारा, पण प्लीज तुम्हीही शांततेत जेवा आणि मलाही शांततेत जेवू द्या." असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो बाकीचे जे सगळे आरोपी आहेत ते अजून जोरजोरात हसायला लागतात आणि त्यावेळेस नागराज विचार करतोय की "या महिपतला झाले काय, एवढ्या जोरदार सणाकण त्याच्या कानाखाली वाजून देऊन देखील हा एवढा शांत कसं काय, हा काहीच का बोलत नाहीये, म्हणजे याचा विचार नक्की काय आहे." आता प्रेक्षकांनो इकडे बघा सायली अश्विनला म्हणत असते की "अश्विन भाऊजी, आम्हा सर्वांना एवढंच वाटते की तुम्ही आता त्रास करून घेऊ नये." आता प्रेक्षकांनो त्यावेळेस अश्विन सायलीकडे बघून तो म्हणतो की "सायली वहिनी, मी तर तुझा एवढा अपमान केला आहे, तुझ्याशी एवढं काही काही बोललोय, खरंच तुझी कोणत्या तोंडाने माफी मागू हेच मला कळत नाही." यानंतर सायली म्हणते की "अश्विन भाऊजी, तुम्ही मला तुमची बहीण समजताना, बहिणीसारखं समजताना, मग काय झालं, बहिणीवर कधी कधी रागवण्याचाही देखील हक्क असतोच की." त्यावेळेस अश्विन म्हणतो की "सायली वहिनी, तू मला पहिलं राखी बांधायची, भाऊबीजीला ओवाळायची, परंतु ही मुलगी माझ्या आयुष्यात आल्यापासून या गोष्टी मी सर्व बंद केल्या आणि खरंच मला या गोष्टीचा खूप पश्चाताप होतोय." आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा इथे सायली म्हणत असते की "अश्विन भाऊजी, प्रियाने एखाद्याला स्वतःच्या जाळ्यात ओढलं ना तर ती त्याला व्यवस्थित सुटूच देत नाही." आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस अर्जुन म्हणतो की "अश्विन, तू तुझ्या बायकोवर खूप प्रेम केलंस, अतोनात प्रेम केलंस, परंतु ती त्या लायकीची नव्हती, यात तुझी काय चूक आहे, प्लीज आम्हा सर्वांची माफी मागू नको." आणि सायली देखील त्याला माफी मागू नको असं सांगत असते आणि त्यावेळेस ती म्हणते की "प्रियाच्या जाळ्यातून तुम्ही लवकर बाहेर आलात हेच आमच्यासाठी खूप आहे आणि आम्ही त्यामुळेच तुम्हाला सतत जागा करण्याचा प्रयत्न करत होतो." आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा अश्विन म्हणत असतो की "तुम्हाला मी सतत अपमान करून देखील तुम्ही माझ्या या मूर्खपणाला कधीच सिरियस घेतलं नाही आणि सतत सतत तुम्ही माझी समजूत काढत राहिलात आणि मला जागा करण्याचा प्रयत्न करत राहिलात. खरंच खरंच मला ना मनापासून मी तुमची माफी मागतोय, मला माफ करा." असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो इथे अर्जुन म्हणत असतो की "अश्विन, तुझी यामध्ये काहीच चूक नाहीये, तू प्लीज माफी मागू नकोस." आता प्रेक्षकांनो यावेळेस प्रताप म्हणतात की "अश्विन, तू जर या मुलीला तुझ्या मनामध्ये जागा दिलीस तर मग आम्हाला तिला घरातून बाहेर ठेवता येणार नाही." यावेळेस बघा इथं अश्विन म्हणतो की "याची भीती तुम्ही कायमची काढून टाका, कारण मी तिला कधीच माफ करणार नाही." आणि असं म्हटल्यानंतर इथे अस्मिता म्हणत असते की "चिखलातून बाहेर आलास अश्विन, तुला लवकर बुद्धी आली, खरंच खूप चांगली गोष्ट झाली." आणि यावेळेस बघा इथे तो म्हणतोय की "मला दादाने जो शिळ्या ब्रेडचा सँडविच बनवून दिला होता तो त्यांनी काय माझं पोट भरलेलं नाही आणि त्यामुळे मला खूप भूक लागलेली आहे, मला वरण भात मिळेल का?" असं म्हटल्यानंतर इथे सगळेच जण म्हणतात की "मिळेल, हो नक्कीच मिळेल." आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा इथे अश्विन म्हणतो की "एक वेळेस तुम्ही तन्वीला सर्वजण माफ कराल, पण मी तिला कधीच माफ करणार नाही." आता प्रेक्षकांनो सर्वजण जेवणाचा आस्वाद घेत असतात आणि तो प्रिया मात्र बाहेरून पाहत असते आणि त्यावेळेस प्रिया ही मनात विचार करते की हा जो सुभेदारांचं प्यादा आहे हे माझ्या हातातून निसटलं तर माझं काहीच खरं नाही आणि हे कसं काय माझ्या हातातून गेलं, असा विचार तिच्या डोक्यात चालू असतो. आणि प्रेक्षकांनो
ती म्हणत असते की ह्याच्याच जीवावर माझं सर्व काही चाललं होतं आणि याने जर आता बाजी पलटली तर मी यांच्या घरात शिरू कशी. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो इकडे बघा, अस्मिता म्हणत असते की चला अश्विन एकदाचा चिखलातून बाहेर आला. आता प्रेक्षकांनो इथे सायली मनात विचार करते की चिखल कसला दलदल आहे आणि या दलदलीचं नाव तन्वी नसून खरं नाव काय आहे हेही आता सांगायची वेळ आलेली आहे. आता प्रेक्षकांनो इकडे बघा, वकीलला सचिन घेऊन त्याच्या गाडीमध्ये बसलेला असतो आणि त्यावेळेस तो वकील जो आहे तो म्हणतोय की माझ्या मुलीची तब्येत कशी आहे. आणि त्यावेळेस सचिन म्हणतो की काय रे, तुला समजलं त्यापेक्षा हुशार आहेस की तू, अशीच केस लढत राहा आणि लवकरात लवकर महिपतला बाहेर काढ तरच तुझी मुलगी सुखरूप राहील. त्यावेळेस इथे बघा तो वकील म्हणत असतो की माझी मुलगी कशी आहे आता, तिचा ताप कमी झाला का, तुम्ही डॉक्टरांना आणलं का. त्यावेळेस सचिन म्हणतो की हो, मी दिवसातून 2 वेळा डॉक्टर तिचं चेकअप करण्यासाठी येतात आणि ती आता व्यवस्थित आहे. तू जेवढ्या लवकर महिपतची केस सॉल्व करशील तेवढ्या लवकर तुझी मुलगी तुझ्याजवळ येईल. आता प्रेक्षकांनो तेवढ्यातच बघा एक इन्स्पेक्टर जे आहे ते इन्स्पेक्टर तिथे आलेले असतात आणि प्रेक्षकांनो इन्स्पेक्टर आल्यानंतर त्या वकिलाचा स्वतःवरचा ताबा सुटतो आणि त्यावेळेस तो त्या इन्स्पेक्टरला म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब, या माणसाने माझ्या मुलीला किडनॅप केलेला आहे आणि मी वकील आहे आणि महिपत शिकरीची केस घेण्यासाठी मला ते फोर्स करत आहेत आणि त्यामुळे त्यांनी माझी मुलगी किडनॅप केलेली आहे. परंतु प्रेक्षकांनो त्या वकिलाला माहीतच नसतं की हा जो इन्स्पेक्टर आहे तो या सचिनचाच माणूस आहे आणि त्यावेळेस तो म्हणतोय की करा करा तुम्ही याला आत्ताच्या आता अटक करा. असं म्हटल्यानंतर ते इन्स्पेक्टर साहेब देखील हसायला लागतात. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस या वकिलाला काय करावं तेच कळत नाही आणि त्यावेळेस तो म्हणतो की चुकलं माझं चुकलं, मला माफ करा, मी परत अशी कधीच चूक करणार नाही. असं म्हटल्यानंतर तो सचिन म्हणतोय की काय वकिला रे, असं केल्यानंतर तुझ्या पोरीचे काय हाल होतील तुला काही कळतंय का. त्यावेळेस इथे बघा तो वकील म्हणतो की खरंच चुकलं साहेब माझं, मी परत असं कधीच करणार नाही. असं म्हणून तो आता हातापाया पडायला लागतो. पण प्रेक्षकांनो या वकिलाच्या चुकीमुळे हा जो सचिन आहे तो काही करेल का, त्याच्या मुलीचं काही बरं वाईट करेल का हे आपण पाहणारच आहोत. आता प्रेक्षकांनो इकडे बघा, अर्जुन हा शांताची फाईल घेऊन बसलेला असतो आणि त्यावेळेस इथे सायली म्हणते की अहो शांताची फाईल सोडा आणि आता चला आराम करा. त्यावेळेस इथे अर्जुन म्हणत असतो की नाही थांब थोडा वेळ. तेवढ्यातच बघा इथं चैतन्याचा कॉल येतो आणि चैतन्य अर्जुनला म्हणतो की अर्जुन अरे आम्ही त्या संतोषच्या तिथे चौकशी केली, दोघा-तिघाकडनं कळलं की संतोष खूप दिवसांपासून इथे शांताच्या घरावर पाळत ठेवून होता आणि त्यातली त्यात आम्हाला ही माहिती मिळाली की त्याला बहुतेक कोणीतरी पैसे देत असावं. मग त्यावेळेस इथे सायली म्हणत असते की कोणीतरी काय, त्याला प्रियाच पैसे देत असावी. आता प्रेक्षकांना इथे अर्जुन म्हणतोय की त्यांच्या बायकोचा पत्ता कळाला का. त्यावेळेस इथे इन्स्पेक्टर म्हणतात की हो, त्याच्या बायकोचाही पत्ता कळालेला आहे आणि हा चोऱ्या माऱ्या करतो आणि पोलिसांपासून सुरक्षित राहण्यासाठी बायको त्याच्यापासून वेगळी राहत होती. मग चैतन्य म्हणतोय की आम्ही त्याचा बायकोचा जो पत्ता मिळालेला आहे तो चेक करून बघतो. त्यावेळेस अर्जुन म्हणतोय की हां चेक करा आणि मला सांगा की तो खरा पत्ता आहे की खोटा आहे. त्यावेळेस चैतन्य म्हणतो की हो, तू अजिबात काळजी करू नकोस. आता प्रेक्षकांनो इथे चैतन्य म्हणतो की आम्ही आत्ताच्या आत्ता त्या पत्त्यावर जाऊन तो पत्ता खरा आहे का फेक आहे हे पाहून येतो. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे. असं म्हणून यांचा कॉल कट होतो आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे अर्जुन म्हणत असतो की आपल्याला जर संतोषच्या बायकोपर्यंत पोहोचता आलं तर आपण त्या संतोषला बोलतं करता येईल. आणि प्रेक्षकांनो असं म्हटल्यानंतर त्यांचा हा विचार होतो. आता प्रेक्षकांनो उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ते नुपूरची जी काकी आहे ती प्रियाला कॉल करते आणि त्यावेळेस ती प्रियाला विचारते की काय ग, मला आजारी पाडण्यासाठी एखादा काढा हवा आहे. आणि त्यावेळेस प्रिया म्हणते की मी आहे की मी पूर्णाजीसाठी एकदा असाच काढा बनवला होता, त्यामुळे पूर्णाजी उलट्या करून करून पार घाईला आली होती आणि आता हे पूर्ण बोलणं इथं नुपूरने ऐकलेलं आहे. आता प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये नुपूर ही सायलीच्या मदतीसाठी येणार आहे आणि उद्या अजून एक नवीन चेहरा जो आहे प्रियाचा, त्याचा मुखवटा निघला जाणार आहे. नवीन गुन्हा जो आहे तो उद्या सर्वांसमोर येणार आहे, अश्विन समोर येणार आहे. प्रेक्षकांनो तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा आणि उद्याचा भाग पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.